ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बाळासाहेब आणि अटलजींनी केलेली युती कायम राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचं रवींद्र चव्हाणांना उत्तर, तर 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, चव्हाणांनी केलं होतं वक्तव्य। सिंधुदुर्गात रवींद्र चव्हाणांना युती नको होती, राणे कुटुंबावर त्यांचा वैयक्तिक राग दिसतोय। निलेश राणेंचा आरोप, तर मला पाडण्यासाठी कट कारस्थान सुरू असल्याचाही दावा। निवडणुकीमध्ये पैसे वाटणं ही लोकशाहीची हत्या, भाजपचे पैसे घ्या, मतदान शिवसेनेला करा। दीपक केसरकरांकडून सुद्धा भाजपवर पैसे वाटल्याचा आरोप। निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊसच नव्हे तर अतिवृष्टी, पैशांचा वापर करून मतं मागितली जात आहेत। सत्तेचा माज संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय, उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। जिल्हा परिषदांसह महापालिकांचा निवडणुकांचा मार्ग आता मोकळा। नगर परिषद, नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार। 21 जानेवारीला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता पुन्हा सोडत काढणार। सूत्रांची माहिती, तर नव्यानं प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याचीही शक्यता। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखला जाईल। निवडणुकांबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता निवडणुका होत असल्यास निकालावर टांगती तलवार। कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची टीका। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची मुदत वाढवली। 2 तारखेला मतदान, तर उमेदवारांना 1 तारखेच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली कंत्राटदारांसाठी झाडांची कत्तल, उद्धव ठाकरेंचा आरोप, तर कुंभमेळ्यामुळे नाशिकचं पालकमंत्रीपद अडलंय का, ठाकरेंचा सवाल। ठाकरेंकडील 20 ते 25 जागांची मनसेकडून मागणी। ठाकरे सेनेची ताकद असलेल्या जागा मनसे मागत असल्यामुळे पेच, मनसेची ताकद आणि उमेदवार बघूनच जागा सोडण्यावर ठाकरे सेना ठाम, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत युती होणार। ठाकरे सेनेकडून वरुण सरदेसाई, तर मनसेकडून राजू पाटलांवर जबाबदारी, सूत्रांची माहिती। राज्यात फडणवीसांचं सरकार, जास्त वळवळ कराल तर कापून टाकू, प्रचार सभेत आशिष देशमुखांचा काँग्रेसला इशारा, तर भाजपा कार्यकर्त्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचाही आरोप। राजन पाटलांच्या मुलाचं अभिनंदन करतो, अंगावर आले तर शिंगावर घ्यायचंच, सदाभाऊ खोतांचं अजित पवारांविरोधात वक्तव्य। बाळराजे पाटलांचं समर्थन करताना दादांविरोधात दंड थोपटले। मुंबई मनपाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटलांना सक्तीच्या रजेवर पाठवलं। निशित पटेलांकडून मारहाणीचा आरोप झाल्यानंतर महिनाभरासाठी त्यांच्यावर कारवाई। मालमत्ता कक्षाकडून सध्या चौकशी सुरू। सोलापूरच्या एसटी आगार प्रमुखांचं प्रताप सरनाईकांकडून निलंबन, कारवाईनंतरच डोळे उघडणार असतील तर कारवाई करावी लागेल। बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री संतापले। वडाळा कासार वडोली मार्गावरील विक्रोळी मेट्रो स्टेशन कांजूरमार्ग स्थानकाला आता जोडणार। पादचारी पुलाच्या बांधकामासाठी 93 कोटी रुपये खर्च अपेक्षित, MMRDA कडून ही निविदा जारी। इम्रान खानच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या खैबरच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांकडून चोप, सीएम सोहेल आफ्रिदींना पोलिसांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण। पाकिस्तानच्या अदियाला तुरुंगाबाहेर हा मोठा गोंधळ। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।